सो फायनली आम्हाला आमची रूम भेटलेली आहे आणि आता मी तुम्हाला आमच्या रूमचा होम टूर देते. चलो स्टार्ट. सो इथे आलेल्या अशी मोठी मिरर आहे जिथे मी पूर्ण दिसते आहे आणि या मिररच्या मागे काय आहे तुम्हाला दाखवते. वॉशरूम. सो असं इथे ग्लास आहे पूर्ण आणि एकदम क्लीन वॉशरूम आहे. अनामिका हेअर ड्रायर आहे वॉशरूममध्ये. सो सर्विस खूप छान दिलेली आहे. हे बघ मी आता बघितलं हेअर ड्रायर. सही आहे. हेअर ड्रायर आहे वॉशरूममध्ये. सो आम्ही डुप्लेक्स घेतलेला आहे. इथे टी व्ही आहे, टी व्ही युनिट आहे. इथे छोटंसं फ्रीज आहे असं काहीसं आणि इथे केटल वगैरे ठेवलेली आहे. इथे चहा कॉफी आपण काही करून घेऊ शकतो. पाण्याच्या बॉटल ऑलरेडी आहेत. इथे त्यांनी स्टोरेजसाठी दिलेला आहे आणि इथे हा बेड आहे आमचा आणि सारंगला इथे फोन भेटला असतो तो काय करतो त्याचं त्यालाच माहिती. इथे परत अजून एक मिरर आहे आणि इथे चप्पल आहे. उगीच आणली तुम्ही. इथे मस्त AC आहे आणि इकडनं बाहेर बाल्कनी आहे. इथे पण त्यांनी चेअर वगैरे ठेवलेत 2 आणि हा व्ह्यू आहे आमच्या रूमचा. इथे खाली त्या साईडला आम्ही गाडी पार्क केली आमची. सो ही खालची बाजू होती. इथे बसायला पण त्यांनी एक छोटासा सोफा दिलेला आहे आणि आता मी वरती जाते. येस. सो आमचं आल्याला ठरलं होतं कोण कुठे जाणार, तर ऑलरेडी ह्यांनी बुकिंग करून घेतलेलं आहे की ही वरती जाणार आहे. सो वरती वाव भारी आहे. सो वरती हे असं काहीसं आहे. टी व्ही नाही आहे. सो इकडे पण एक मिरर आहे आणि इथे एक स्टोरेजसाठी दिलेला आहे. इकडे विंडो आहे. AC वरती नाही आहे, खालीच आहे फक्त. आणि विंडोमधून असं काहीसा व्ह्यू. सो छान आहे. सो मेन गोष्टी सगळ्या खालीच आहे. वरती फक्त त्यांनी बेड दिलेला आहे. सो तुम्ही वरतीच राहा. नाही आता मी आता खाली. हो पण आपण तिकडे जाऊन जाऊया. हो जाऊ, बाहेरच जाऊ तिकडे. आणि इकडे आम्हाला आता एक खेळणं मिळालेलं आहे. सो आता हो इकडे बघितलं का काय चाललंय. सो अशी काहीशी आमची रूम आहे. सो कसं वाटलं नितीन उगल मुगले? एक नंबर ना. बेस्ट. अनामिका कसं वाटलं? दादा कुठे गेले? हो झोपले. दादा झोपले बेडवर. सारंगला विचारूया आपण कसं वाटलं. सारंग कशी वाटली रूम बेटा? ए माझ्या बेटू. आम्ही कोणाकोणाला फोन लावतोय. सो छान आहे हा ओव्हरऑल. कॉफीसाठी वगैरे पण आहे. तुमचं काम होऊन जाईल कॉफीचं. सो तुम्हाला रूम कशी वाटली मला कमेंट करून कसं सांगा. कमेंट करून सांगा. आणि काय ओके हां. आणि आता आम्ही लंचची ऑर्डर दिलेली आहे आमची. सो रेडी झाल्यावर कॉल करतील आम्हाला. मग आम्ही लंच वगैरे करून येऊ. आणि आज आम्ही इकडची पूर्ण प्रॉपर्टी फिरणार आहोत. सो काय काय असेल ते मी तुम्हाला सगळं दाखवेन. तर ब्लॉग कंटिन्यू करा. फिरण्यापेक्षा. सो आता आम्ही चाललो आहोत जेवायला आणि आम्ही संध्याकाळी जाणार आहोत महाबळेश्वरच्या मार्केटला. संध्याकाळी जाणार आहोत ना महाबळेश्वरच्या मार्केटला शॉपिंग करायला. नाही आता बघितला व्हिडिओ किती क्लिअर आणि कलरफुल येतोय. हो छान येतोय. सो छान बनवले ओव्हरऑल. सो आम्ही इथे जेवायला चाललो आणि आम्ही बाल्कनीचं विंडोज बंद करायचं विसरलो. तर ते परत गेलेत संग्रामदादा आणि अनामिका, कारण की इकडे माकडं आहेत असं हे बोलले. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का विंडो वगैरे असं काही ओपन ठेवू नका, नाही तर तुमचं सामान गायब होईल. आणि आम्ही विसरून गेलो ते बंद करायचं. मग आता ते गेलेत बंद करायला. सारंग खूप जास्त मज्जा करतोय. पूर्ण आफ्रिकाच्या ब्रेड्स इथे चालतात. आम्ही आता तेच बोललो. टर्किश ब्रेड्स.
सो ॲक्च्युली ब्रेड भेटतो ना बघ स्लाइस आणतो तसा भेटतो बाहेर ते घरी आणून स्लाइस करतो पूर्ण भेटतो ना. हे त्यांनी आता फ्रेश बनवलंय. केक पण आले ना. सो आम्ही थोडा वेळ आराम केला आणि आता निघतोय थोडं बाहेर जायला. इथे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी विथ क्रीम खूप फेमस आहे, जे की आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा पण खाल्लं होतं. तर तेच आता आम्ही परत चाललो आहोत खायला. आणि इकडे आहे ना कॉर्न भजी पण मिळतात, ते पण खूप आम्हाला आवडतात. सो आम्ही तेच आता म्हटलं आता तशी 3:45 वाजले तर जाऊपर्यंत 4:30 वगैरे होतीलच. सो म्हटलं नाश्ता वगैरे करूयात आणि आम्ही जाणार आहोत इथे महाबळेश्वर मार्केटला थोडीशी शॉपिंग करायला. सो कनेक्ट. सो आता आम्ही निघालो आणि मस्त रील बनवली आम्ही चौघांनी मिळून एक, आणि ती मी आता इन्स्टाला अपलोड करेल एडिट वगैरे करून. तुम्हाला पण बघायला मिळेल जे मला इन्स्टाला ॲड आहेत त्यांना. आणि आता चाललो आहे, आम्हाला ट्रॅफिक लागलेली आहे नेमकी. सो पुन्हा ट्रॅफिक लागली. आमचा सनरूप बघा किती भारी दिसतोय. सो तिथे थोडी ट्रॅफिक लागली आम्हाला. सो आम्ही पोचलो आता इथे. माउंट व्ह्यू स्ट्रॉबेरी गार्डन म्हणून आहे. 2 वर्ष आधी आम्ही इथेच आलेलो होतो जेव्हा आम्ही महाबळेश्वरला आलतो, तेव्हा आम्हाला इथलं खूप आवडलं होतं स्ट्रॉबेरी क्रीम. सो म्हटलं आपण आज परत इथेच व्हिजिट करूयात. आणि सारंग नेमका झोपी गेला आहे, सो आता उठेल तो थोड्या वेळाने करत. आज दिवसभर तो झोपलाच नाही, खूप मस्ती केली, खूप खेळला, त्याला खूप आवडलं इकडे. आणि आता गाडीत बसलो तर लगेच 2 मिनटात झोपून पण गेला. सो इथे मागे असं काहीसं आहे. सो जाऊयात आता आपण खाली. स्ट्रॉबेरी क्रीम. सो सारंगराजे झोपलेत. त्यांना मी कसं कव्हर केले बघा ना माझ्या ह्याच्यात स्वेटरमध्ये. आणि आम्ही ऑर्डर केले स्ट्रॉबेरी विथ क्रीम महाबळेश्वर स्पेशल. थँक्स ब्रो. सारंगराजे एकदम असे गुंडाळून झोपलेत. सो तुम्ही कधी इथे आलात तर कॉर्न पकोडा नक्की ऑर्डर करा, खूप छान लागतो. सो आता आम्ही आलो आहोत मार्केटमध्ये महाबळेश्वरच्या. लास्ट टाईम पण आम्ही इथे आलो होतो आणि आजसुद्धा आलो आहे. थोडीशी थंडी आहे आता. सारंगची एक झोप झाली मस्त गाडीत. आता थोडीफार शॉपिंग करू आणि मग परत रिसॉर्टला जाऊ. शाळेला काय घ्यायचं? सो इथे असे चप्पल वगैरे आहेत विकायला. खूप सारे असे अँटिक गोष्टी पण तुम्हाला इथे बघायला भेटतील. सो इथे हां चपलीचे खूप सारे शॉप्स आहेत आणि इथे शॉल, स्वेटर, ड्रेसेस असे खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळतील तुम्हाला. आणि गर्दी कमी आहे आणि थंडी पण बऱ्यापैकी कमी आहे. नको त्याच्याकडे, ते गाडीत 2-3 पडले तसे. सो बघूयात आता काय काय घ्यायचं. काय घेतलं तर मी तुम्हाला दाखवेलच. लाईट्स लावा ना सगळे. सो आज आहे अनामिकाचा बड्डे आणि आम्ही घरातच आता सेलिब्रेशन करणार आहोत, कारण की बाहेर करायचं होतं पण इथे खूप जास्त माकडी आहेत आणि माकडी पण आहेत. हां माकडी पण माकडं माकडी. तर रिसॉर्टवाले बोले बाहेर काही केक कट वगैरे करू नका, माकडं लगेच येतात जवळ. सो त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की घरातच करू. सो आता केक वगैरे आम्ही त्यांच्याकडनंच ऑर्डर केलेला आहे, तुम्हाला दाखवू. सो इथे आमची बड्डे गर्ल रेडी होऊन बसलेली आहे आणि असा मस्त असा केक आम्ही घेतला. तू बसतो का माऊ संग? ते बघ आता असं येतोय. हो हो जायचे माऊकडे जायचे. 2 मिनिटं बेटा ना जा. सकाळपासून माऊकडे जात नव्हता. फोटो काढायचा. फोटो तू काढ. फायर्स आधी पूर्ण होऊ दे मग केक कट करा. थांबा 1 मिनिट थांब. ते एकदा त्या कॅन्डलचं भीती वाटते बाबा मला खूप. थांब.
झाली का तुमची व्हिडिओ चालू? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनामिका, हॅपी बर्थडे टू यू. ये दादांना भरून आधी. कसं आहे? ते काढते बॉल. बाई आम्हाला ते आहे. थंड पाहिजे होता. हा ना. थंड नाही आहे ना? हा केक छान आहे मॅम. छान आहे ना. कुठला ब्लॅक फॉरेस्ट? प्रेम प्रेम डोळ्यात दिसले प्रेम. थंड पाहिजे होता. ओपन मधल्या होता पेस्ट. आपल्या जरा मला भरवू द्या तिला. चालंगला कुणीच नाही खाऊ. साराला नाही दिला. दिला 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 धरा. तुम्ही दोघं बसता ना, फोटो काढतो मी तुमच्या फॅमिलीचा. नितीन बस जा. उभंच राहूया का? जागा नाही म्हणत तिकडनं. अच्छा उभंच राहा. इकडे बघा. सालंग सांग ते काका. सालंग इकडे. जाऊ दे नाही बघणार. ओके. दे कसं नाही थोडं. दे ना दे. सो सेलिब्रेशन झालं आमचं आता जस्ट. थोडेफार फोटोज वगैरे काढले. देन आता आम्ही चाललो आहोत डिनरसाठी. अंधार माझा फेसच दिसत नसेल. लाईट कमी. हो लाईट कमी. सो मस्त आवरून आता रेडी झालेलो आहोत आणि आता जायचं आहे नाश्ता करायला. अनामिका आणि संग्रामदादा गेलेले आहेत सारंगला घेऊन पुढे. आता आम्ही दोघं चाललेलो आहोत मागणं. नाश्ता वगैरे करतो. तर कसा वाटतं तुम्हाला आमचा आजचा लुक? असं इथून कळेल ना त्यांना. सो असा काहीसा लुक आहे आजचा आमचा. आणि इथं माकडं बसले होते सकाळी येऊन. गेली वाटतं. इथे समोर ना माकडं आले होते आज. एक चाय घेतली ना. हां चलो आता आम्ही जातो खाली. सो इथे झाडावर बघा किती माकडं आहेत. नुसते पळत आहेत तिकडनं तिकडनं. आणि असे खाली उतरले होते सगळे. हो इथंची विंडो उघडी आहे. ते घुसलं गॅलरीत. कुठे? नाही नाही वरच येतो अजून तिथे पत्र. हे बघ इथे छोटंसं पिल्लू आहे. अहो शालंग हे बघ छोटं छोटं पिल्लू. हा बंद केली होती मी. वरची केली ना तुम्ही बंद? सो हे रिसेप्शन आहे त्यांचं. सारंग आज खूप क्यूट दिसतो. सारंगला न्यू ड्रेस घातलाय. खाली स्टेप आहे. हा अयो कुठे गेला ग? जवळ होता एकदम ना. नमस्ते. किती भारी होते ते बाबा. हो खूप छान आहे. त्यांची स्माईल किती छान होती. आपण इथे फोटोज काढू आज. काल ना आम्ही आलो आणि आम्ही काल सगळं एक्सप्लोअर करत बसलो. फोटोजच नाही काढले आम्ही काल. खरंच नाही काढले. फक्त 2-3 फोटो काढले. ते पण तिकडे आम्ही त्या चोपड्यावर बसलो तेव्हाच. असं आपल्या दोघांचा सेपरेट तर एक पण फोटो नाही आहे. आणि सारंग एवढा एन्जॉय करत होता त्याच्यामुळे पूर्ण वेळ त्याच्यासोबतच आणि इकडे तिकडे फिरण्यातच गेला आणि शूट करण्यातच गेलं. तर फोटोजच नाही काढले आम्ही काय. सो आज आम्ही ठरवले की आज आम्हाला फोटोज काढायचे आहेत. कारण की इकडे खूप छान छान हे आहे. म्हणजे त्याने असे छान छान प्लेसेस केलेले आहेत फोटोज वगैरे काढायला. क्यूट मुलगी आहे ते समोर. सो चलो. सो आज इथे आम्ही फोटोज काढणार आहे थोडेफार. सो आता नाश्त्याला इथे काय काय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. सोडा ना त्याला इथे चालेल तेवढंच. खाऊन घेऊ. शारंग हाय कर. शारंग हाय हाय.
सो ब्रेकफास्टसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. दादा तुमचं काम झालेलं आहे इथं. हो भाई, आमचे दादा डाईटवर आहेत ना त्याच्यामुळे. हो येत आहे. एक मिनिट. सो इथे मसाला डोसा आहे, अशा काही गोष्टी आहेत. सो इथे ब्रेड्स वगैरे आहेत, ते गरम करून देणं. ब्रेड जाम. सो इथे हे काहीतरी नवीन दिसतंय आम्हाला, आज सगळं ट्राय करणार आहोत. कुकीज, केक्स, हे सगळ्या गोष्टी आहेत. That's pineapple juice. You don't mix it, sir. सो ते ब्रेकफास्ट करायला आलो आम्ही. एवढ्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत सगळ्यांनी वेगवेगळं. दादा हे पण ट्राय करा. सारंग स्टार्ट. चलो. सो नेक्स्ट आज आम्ही नवीन गोष्टी ट्राय करणार आहोत. ह्या 2 नवीन गोष्टी आहेत आमच्यासाठी, म्हणजे ट्राय करून बघू बसे. छान आहे ना. सारंगला द्या तो केक. त्याला खेळायचं आहे. हां त्याला हे ते बोलले होते ना काल. सो पोटभर असा आमचा नाश्ता झाला. तुम्ही बघितलं असेल खूप जास्त व्हरायटीज होते खाण्यामध्ये आणि काय खाऊ सुचत नव्हतं. आम्ही थोडंफारच खाल्लं. आणि इथे आता मागे माझ्या असं दिसत असेल पूर्ण ग्लासची एक रूम आहे. तर तिथे आता दादा आतमध्ये जाऊन, त्यांचं आज ऑफिस आहे सो त्यांची मीटिंग चालू आहे, तर ते कॉलवर आहेत आत्ता. आणि आम्ही आता बाहेर वेटिंग करतोय. फोटोज वगैरे काढले, थोडेफार रील्स वगैरे काढले. रील्सची प्रॅक्टिस पण केली. आम्हाला काही रील्स शूट करायचे आहेत. सो आता दादा फ्री झाले का मग आम्ही रूल काय रील्स शूट करू. आणि इथे फुल ऑन एनर्जीमध्ये तुम्हाला अजिबात अंगावर थांबत नाही असा. त्याला फक्त फिरायचं आहे. आणि इकडे आमची प्रॅक्टिस चालू आहे. ए ऊन आहे बेटा. इकडे 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 बेटा. इकडे इकडे सावली आहे ना. इकडे इकडे इकडे. हा हा करते. कुठे गेले बघ बाबा. जा बाबा कुठे गेले बघ. कसा आवाज देते त्याच्या बाबाला. तुम्हाला अय करतोय. ते आतमध्ये जाऊन बसले ते लगेच. नको आतमध्ये. काकाचं लॅपटॉप बघेल लगेच. ओ तुम्ही बाहेर येता का. अहो बाहेर. ते मुद्दाहून बाहेर नाही येते कारण की सारंगच्या मागे पळायला लागते. बसले आज जाऊन. आणि इथे तुम्हाला दिसत असेल दादा बसले आतमध्ये. इकडे इकडे इथे हे बसलेत जाऊन आता. आणि माझं बिचारं पोरगं बाहेर ठेवलंय. प्रश्न पडला असेल की. हा ना. तो बघतोय बघ काकाला कसा. काकाला बघतोय त्याच्या. चल आपण जाऊया बा इकडे बेटा. इकडे बघ काय आहे सारंग. इथे पण सिटिंग एरिया आहे बघ. चल आपण इथे जाऊ. चल बेटा हात पकड आईचा. चला चला आईचा हात पकड. आईचा हात पकड. हळूच उत्तर. चलो टाकते खाली. ते बघ बाबा. बाबा शांचे बाबा आले. हात करतोय. एक नाईट बुक केली ते तर दुसऱ्या नाईटला 50% कमी चार्जेस आहेत. तिसरी नाईट फ्री आहे. 2 नाईट फ्री. हाँ सही है. आता नाही आता सीझन आहे बोलले. ऑफ सीझन कधी होतं. ऑफ सीझनला काय आणलं. त्यांनी गिफ्ट दिलं. पाणी बॉटल गिफ्ट दिलं. वा वा वा. 19,000 रुपये झाले आपले. 19,000 का. म्हणजे गर्दीमुळेच. हां
सो आम्हाला त्यांनी कुकीज दिलेत खायचे. टाकते खाली. ते बघ बाबा बाबा शांचे बाबा आले. हात करतोय. एक नाईट बुक केली ते तर दुसऱ्या नाईटला 50% कमी चार्जेस आहेत. तिसरी नाईट फ्री आहे 2 नाईट केली. हां सही आहे. पण ते बोलले आता नाही, आता सीझन आहे बोलले, ऑफ सीझन कधी यायचं. ऑफ सीझनला काय आणलं. त्यांनी गिफ्ट दिलं. पाणी बॉटल बिस्किट गिफ्ट दिलं त्यांनी. वा वा वा. 19,000 रुपये झाले आपले इथं. 19,000 का. म्हणजे गर्दीमुळेच. हां सो आम्हाला त्यांनी कुकीज दिलेत खायचे. सो फायनली आम्ही घरी जायला निघालो. खूप छान असा टाईम स्पेंड केला. रिसॉर्ट खूप मस्त होतं. तुम्हाला जर रिसॉर्टची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इन्स्टाला मला पर्सनल मेसेज करा. मी सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करेल. थँक्यू. हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.